जर तुम्हाला वाटत असेल की लग्न म्हणजे फक्त दोन जीवाचं नव्हे तर दोन कुटुंबाचं मिलन असतं, तर ही गोष्ट तुमचा हा समाज कायमचा बदलून टाकेल. लग्नाचा मांडव अजूनही तसाच सजलेला होता. शहनाईचे सूर अजून हवेत गुंजत होते आणि नववधू स्नेहा पहिल्यांदाच सासरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार होती. पण अचानक रात्रीच्या अंधारात काहीतरी असं घडलं जे कोणाच्याच कल्पनेच्या पलीकडचं होतं. सकाळी जेव्हा बेडरूमचा दरवाजा उघडला गेला तेव्हा आत सून नव्हती. होती फक्त तिची नवरीची साडी, कपाळावरचं कुंकू आणि शेजारी पडलेलं एक लाल शाईने लिहिलेलं पत्र. त्या पत्रात असं काय लिहिलं होतं ज्यामुळे श्रीमंत आणि प्रतिष्ठित देशपांडे घराण्याचं पाय जमिनीवरून घसरले? असं काय रहस्य होतं जे स्नेहाने आपल्या उराशी बाळगलं होतं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा ट्विस्ट तुमच्या पायाखालची जमीन सरकवेल. तर बघा मग. देशपांडे वाड्यात उत्साहाचे वातावरण होते. रोहन आणि स्नेहाचे लग्न अत्यंत थाटामाटात पार पडले होते. शहरातल्या बड्या बड्या व्यक्तींनी या लग्नाला हजेरी लावली होती. रोहन हा शहरातल्या सर्वात श्रीमंत उद्योगपती रावसाहेब देशपांडे यांचा एकुलता एक मुलगा होता. स्नेहा एका साध्या अनाथ आश्रमात काम करायची. तिचे सौंदर्य आणि साधेपणा पाहून रोहन तिच्या प्रेमात पडला होता. पण लग्नाच्या दिवशी जेव्हा सगळे हसत खेळत होते तेव्हा स्नेहाचे डोळे मात्र काहीतरी वेगळेच शोधत होते. तिच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा एक अनामिक भीती स्पष्ट दिसत होती. रात्री 9 वाजता वाड्यात गृहप्रवेश झाला. सुलेखाबाईंनी, रोहनची आई, स्नेहाचे औक्षण केले. स्नेहाने माप ओलांडून आत प्रवेश केला, पण तिच्या हातातील ताट अचानक थरथरले. रात्री 12च्या सुमारास वाड्यातील पाहुणे आपापल्या खोलीत निघून गेले. रोहन बेड मध्ये स्नेहाची वाट पाहत होता. स्नेहा खोलीत आली. तिने नवरीची भारी साडी नेसली होती, पण तिच्या हातात एक जुनी डायरी होती. रोहनने प्रेमाने विचारले, स्नेहा, तू खूप थकलेली दिसतेस, काही त्रास होतोय का? स्नेहाने रोहनच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यातून एक अश्रू घसरला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, रोहन, मला माफ कर. जर उद्या सकाळी मी तुझ्या सोबत नसेन तर समजून जा की नियतीने मला वेगळ्याच वळणावर आणून सोडले. रोहन हसला. त्याला वाटले की लग्न आणि नवीन घराच्या ताणामुळे ती असं बोलत आहे. वेडे आहे का स्नेहा? तू आता या घरची सून आहेस. मी फ्रेश होऊन येतो, मग शांतपणे बोलू. रोहन बाथरूम मध्ये गेला. 5 मिनिटांनंतर जेव्हा तो बाहेर आला तेव्हा खोलीत पूर्ण शांतता होती. खिडकीचे पडदे वाऱ्याने उडत होते आणि स्नेहा खोलीत नव्हती. सकाळी 6 वाजता सुलेखाबाईंनी बेडरूमचा दरवाजा ठोठावला. रोहनने घाईघाईने दरवाजा उघडला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता, कारण रात्रभर शोधूनही त्याला स्नेहा कुठे सापडली नव्हती. काय झालं रोहन? सून कुठे आहे? सुलेखाबाईंनी विचारले. जेव्हा संपूर्ण कुटुंबाने खोलीत प्रवेश केला तेव्हा पलंगावर स्नेहाचे लग्नाचे दागिने, मणी आणि एक बंद पाकिट पडले होते. त्यावर लाल शाईने लिहिले होते, रावसाहेब देशपांडे यांच्यासाठी. रावसाहेबांनी थरथरत्या हातांनी ते पत्र उघडले. पत्रात लिहिले होते, मला माफ करा. मी या घरात सून म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायला आले नव्हते, तर एका जुन्या सत्याचा शोध घेण्यासाठी आले होते.
देशपांडे घराण्याचा जो उज्ज्वल इतिहास जगासमोर आहे तो एका मोठ्या रक्ताच्या डागावर उभा आहे. माझ्या या गायब होण्याने तुमचे साम्राज्य हादरणार आहे. जर मला शोधण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या घराण्यातील सर्वात मोठा गुप्त स्फोट जगासमोर येईल. पत्र वाचताच रावसाहेबांचा चेहरा काळवंडला. त्यांचे पाय लटपटू लागले. रोहनने विचारले, बाबा, या पत्राचा अर्थ काय? स्नेहा काय म्हणायचा प्रयत्न करते? पण रावसाहेबांनी काहीच उत्तर दिले नाही. दुपारी 12 वाजता वाड्यात इन्स्पेक्टर कबीरचा प्रवेश झाला. कबीर हा अत्यंत चलाक अधिकारी होता. त्याने घटनास्थळाची पाहणी केली. खोलीची खिडकी आतून उघडी होती, पण बाहेर कोणतीही पायवाट नव्हती. म्हणजेच स्नेहा स्वतःहून पळून गेली नव्हती किंवा तिला कोणीतरी अत्यंत हुशारीने गायब केले होते. कबीरने रोहनला विचारले, तुझ्या पत्नीबद्दल तुला नक्की काय काय माहित आहे? रोहन म्हणाला, आम्ही 6 महिने आधी एका अनाथ आश्रमात भेटलो होतो. ती अत्यंत साधी आणि निष्पाप मुलगी आहे. तिचे आई वडील लहानपणीच वारले असं तिने मला सांगितलं होतं. कबीर गालातल्या गालात हसला आणि एक फाईल टेबलावर ठेवत म्हणाला, माझ्या मित्रा, तू ज्या मुलीला अनाथ समजत होतास ती प्रत्यक्षात 5 वर्षापूर्वी रहस्यमय पद्धतीने गायब झालेल्या CBI ऑफिसर विक्रम जोशी यांची मुलगी आहे. हे ऐकताच रोहन आणि त्याच्या आईला प्रचंड मोठा धक्का बसला. कबीरने त्या पत्राची कसून तपासणी केली. त्याला संशय आला की पत्रात फक्त एवढाच मजकूर नसेल. त्याने ते पत्र UV लाईट खाली धरले. झालेही तसेच. पत्राच्या खालच्या बाजूला अदृश्य शाईने काही ओळी लिहिलेल्या दिसू लागल्या. 25 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी जोशी टेक्सटाईलचे मालक विक्रम जोशी यांचा कार अपघातात मृत्यू झाला नव्हता, तर त्यांची हत्या करण्यात आली होती. आणि ती हत्या घडवून आणणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून साहेबराव देशपांडे आहेत. मी या घरात सून बनून माझ्या वडिलांच्या हत्येचा पुरावा शोधायला आले होते. वाड्याच्या तळघरात जे बंद दार आहे त्या मागेच माझे वडील आणि तुमच्या पापांचे पुरावे आहेत. हे वाचताच रोहनने आपल्या वडिलांकडे पाहिले. बाबा, हे काय आहे? स्नेहा काय सांगते? तुम्ही एका माणसाचा खून केलाय? रावसाहेब मोठ्याने ओरडले, हे सगळं खोटं आहे. ही मुलगी मला ब्लॅकमेल करायला आली होती. तिने माझ्या विरुद्ध कट रचलाय. पण कबीर थांबणारा नव्हता. त्याने तात्काळ वाड्याचे तळघर उघडण्याचा आदेश दिला. देशपांडे वाड्याचे तळघर गेल्या 20 वर्षापासून बंद होते. तेथे धूळ, कोळ्यांची जाळी आणि अंधार पसरला होता. पोलीस पथक तळघराच्या दिशेने खाली उतरले. तेथे एक भक्कम लोखंडी दरवाजा होता, ज्याला मोठे कुलूप ठोकले होते. कबीरने ते कुलूप तोडले. दरवाजा उघडताच आतमध्ये जुन्या फायली, लॉकर आणि काही कागदपत्रे विखुरलेली दिसली. पण तळघराच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यात जे दृश्य दिसले त्याने उपस्थितांच्या अंगावर काटा आणला. तळघराच्या एका खांबाला साखळ दंडांनी बांधलेल्या अवस्थेत स्नेहा पडली होती. तिचे तोंड कपड्याने बांधले होते आणि ती अर्धवट बेशुद्ध होती. रोहन धावत पुढे गेला आणि तिची बंधने सोडवली. स्नेहा, तू इथे कोणी केलं हे? कबीरने स्नेहाच्या तोंडावरचे कापड काढले. स्नेहाने हळूहळू डोळे उघडले. ती रडत रोहनला म्हणाली, रोहन, मी पळून गेले नव्हते.
मला पळवून आणलं गेलं. कबीर म्हणाला, माझं कोडा आता सुटला आहे. स्नेहा, तू सांगण्यापूर्वी मी सांगतो नक्की काय घडलं. कबीरने राव साहेबांकडे बोट दाखवले आणि म्हणाला, रात्री जेव्हा रोहन बाथरूम मध्ये गेला तेव्हा स्नेहाला या तळघराची चावी सापडली होती. ती खाली पुरावे शोधायला आली, पण राव साहेबांनी तिला तळघरातच जाताना पाहिले. राव साहेबांना कळून चुकले होते की ही मुलगी विक्रम जोशी यांची मुलगी आहे आणि ती त्यांचा बुरखा फाडण्यासाठी आली आहे. म्हणून रावसाहेबांनी रात्रीच स्नेहाला तिथे तळघरात आणून साखळ दंडांनी बांधून ठेवले आणि नंतर स्वतःच्या हस्ताक्षरात स्नेहाच्या नावाने ते पत्र लिहिले, जेणेकरून सर्वांना वाटेल की सून स्वतःहून पळून गेली आहे आणि पोलीस तिचा बाहेर शोध घेत राहतील. रोहनने धक्का बसून वडिलांकडे पाहिले. बाबा, तुम्ही इतके क्रूर कसे असू शकता? तुम्ही माझ्या आयुष्याचा, माझ्या विश्वासाचा खेळ केला. रावसाहेबांकडे आता बोलायला काहीच शब्द नव्हते. 25 वर्षापूर्वी केलेला गुन्हा आणि आज केलेला अपहरण कट दोन्ही जगासमोर उघडे झाले होते. इन्स्पेक्टर कबीरने तात्काळ रावसाहेबांच्या हाताला हातकडी ठोकली. रावसाहेबांना पोलीस गाडीत घेऊन गेले. वाड्यात आता फक्त शांतता उरली होती. स्नेहाने रोहनचे हात हातात घेतले आणि म्हणाली, रोहन, तुझ्यावर माझं प्रेम खरं होतं, पण माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय होतं. मला माफ कर. रोहनने अश्रू पुसले आणि म्हणाला, तू काहीच चुकीचं केलं नाहीस स्नेहा. सत्याचा विजय झाला, पण या सत्याने माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त केलं. एका पत्राने आणि एका गायब झालेल्या सुनेने 25 वर्षापासून लपलेलं काळ सत्य जगासमोर आणलं. स्नेहाने आपल्या वडिलांना न्याय तर मिळवूनच दिला, पण या सत्याचा आगीत रोहनचा संसार फुलवण्याआधीच राग झाला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? स्नेहाने बदला घेण्यासाठी रोहनशी लग्न केले, ते बरोबर होतं का? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच थरारक कथांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.